तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्याचा राडा बघायला मिळतोय। मंदिर संस्थान कार्यालयात पुजाऱ्यानं दारू पिऊन गोंधळ घातलेला आहे। पुजाऱ्याकडून मंदिराच्या कार्यालयाची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, अनुप कदम असं गोंधळ घालणाऱ्या पुजाऱ्याचं नाव आहे। महालक्ष्मी मंदिरातून ही बातमी येते। कोल्हापूर महालक्ष्मी क्षमा करा, तुळजाभवानी मंदिरातून ही बातमी येते। तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये पुजाऱ्यानंच राडा घातलेला आहे। दारू प्यायली आणि राडा घातला। मंदिर प्रशासनाकडून आता त्याला कारण दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। तुळजाभवानी मंदिर परिसरातून बातमी आहे। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। बालाजी, हा सगळा काय प्रकार आहे? तुळजाभवानी मंदिरात एका पुजाऱ्यानंच दारू पिऊन राडा घातल्याचं कळतंय। विकून बघितलं तर स्वतःही जर बघितलं तर एक धक्कादायक घटना म्हणायला लागेल की या पुजाऱ्या वारंवार मंदिर संस्थांमध्ये गोंधळ घातलेला आहे। सुरक्षा रक्षकाची हुज्जत घालणं किंवा मंदिर संस्थांचे जे नियम आहेत, पुजाऱ्याने ज्या पद्धतीने मंदिरात प्रवेश केला पाहिजे, काही नियम अटी आहेत, त्या नियम अटीचं जे आहे ते उल्लंघन या पुजाऱ्याने केलेलं आहे आणि त्याच्याच कारवाईचा अहवाल जो आहे तो या अगोदर त्याच्यावरती प्रस्तावित झालेला आहे कारवाईसाठी आणि त्याला तुझ्यावरती मंदिर बंदी का करू नये अशी नोटीस जी आहे ती दिली होती। त्याच नोटिसीचा जो आहे तो राग या अनुप कदम या पुजाऱ्याला आला व त्यानं जो आहे तो मंदिर कार्यालयाच्या आवारात जाऊन जी आहे ती तोडफोड केलेली आहे। मोठे दगड घेऊन त्यानं जो आहे तो कार्यालयावरती मारले। कार्यालयाच्या काचा ज्या आहेत त्या फोडलेल्या आहेत। मंदिर संस्थांकडे या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील आहे, परंतु मंदिर संस्थान ही जी घटना आहे ती पोलीस पुराव्यासाठी जी आहे ती सीसीटीव्ही फुटेज दिलेले आहेत। या घटनेत जर बघितलं तर पुण्याला त्या पुजाऱ्यानं अक्षरशः मंदिरामध्ये काही काळ एवढा गोंधळ घातला होता की सगळे पाहणारे देखील हतबल झाले होते। त्याने ज्यावेळेस हे सगळं काचावर मारलं त्याच्या काच तो सुद्धा जखमी झाला होता। त्याचं रक्त सुद्धा त्या कार्यालयाच्या परिसरात पसरलेलं होतं। आता सुवर्ण एक बघितलं तर पुजाऱ्यांची अगोदरच तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यामुळे जे आहे ते पुजारी कुठेतरी बदनाम झाले होते। त्यानंतर अशा प्रकारचं जर पुजाऱ्याकडून वर्तणूक होत असेल, निश्चितच ही पुजाऱ्यासाठी खेदाची बाब आहे। मंदिर संस्थानं या कर्मचाऱ्यावरती त्यामुळे सगळ्या पुजाऱ्यांकडेच बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो। ही काळजी घेणं नितांत गरजेचं आहे। तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल बालाजी। त्या व्यक्तीला, अनुप कदमला आता कारण दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे।